इमामबाड़ा पुलिस थाना हादसे से चैन स्नैचिंग की खबर सामने आई है। पुलिस के अनुसार मामला मेडिकल चौक के पास का है, जहां एक पीड़ित की गाड़ी को आरोपियों ने रिवर्स लेते समय टक्कर मार दी। इस टक्कर में पीड़ित की गाड़ी को नुकसान पहुंचा। जब पीड़ित और आरोपी इस नुकसान को लेकर चर्चा कर रहे थे, तभी मौका पाकर आरोपियों ने पीड़ित के साथ मारपीट की। इतना ही नहीं, उन्होंने पीड़ित को चाकू दिखाकर डराया धमकाया और उनके गले से सोने की चेन छीनकर फरार हो गए। पीड़ित दर्शन धीरज यादव की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज किया। इस मामले में पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पकड़े गए आरोपियों के नाम प्रेम अनिल सावरबांदे, अंकित राजकुमार पिल्लेवाल और नंदू अनिल तिगरे हैं, जो पौनी तहसील के रहने वाले बताए जा रहे हैं। पुलिस ने इस कार्रवाई के दौरान आरोपियों द्वारा इस्तेमाल की गई 2 4 पहिया गाड़ियां भी जब्त कर ली है और वारदात में इस्तेमाल किया गया चाकू भी बरामद कर लिया है। फिलहाल इमामबाड़ा पुलिस मामले की आगे की जांच कर रही है। मेडिकल चौकाच्या जवळ फिर्यादीच्या गाडीला रिव्हर्स घेताना आरोपीच्या गाडीने ठोकलं होतं आणि त्यामुळे त्या फिर्यादीच्या गाडीचं नुकसान झालं होतं। झालेल्या नुकसानी संदर्भात बाबा त्यांची चर्चा चालू होती। त्याच दरम्यान आरोपी आणि त्याचे इतर 2 साथीदार यांनी सदर फिर्यादीला मारहाण करून चाकूचा धाक दाखवला आणि त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून निघून गेली अशी तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने तक्रार दाखल केलेली आहे। फिर्यादीचे नाव दर्शन धीरज यादव, राहणार कामटे इथला फिर्यादी आहे। त्याची ओला उबेर गाडी होती आणि त्या 3 आरोपी अटक केलेले आहे। आपण तिन्ही आरोपीचे प्रेम अनिल सावरबंदे, अंकित राजकुमार पिल्लेवाल आणि नंदू अनिल तिगरे हे तिन्ही राहणारे तालुका पवनीचे इथले आहेत आणि तिघांना पण आपण सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। सदर दाखल गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेली दोन्ही 4 चाकी वाहने जप्त केलेली आहेत। त्याप्रमाणेच वाहनामधून चाकूचा धाक दाखवलेला चाकू पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढील तपास आम्ही करत आहोत। सदरची कामगिरी झोन 4 चे पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे आणि इमामवाड्याची डीबी पथक सपोनी पवार यांनी सदर कामगिरीसाठी तात्काळ सदर आरोपीचा शोध घेऊन आरोपीच्या गावी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि अटक केलेली आहे।